नमस्कार रसिक मित्रांनो, SK स्टोरी टेलर या चॅनलवर आपले स्वागत आहे. जर कोणी या कथेचे अगोदरचे भाग पाहिले नसतील तर ते भाग पाहूनच कथेचा हा भाग पाहण्यास सुरुवात करावी. तसेच जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून आमचे नवीन येणारे प्रत्येक व्हिडिओज आपणास सर्वात अगोदर मिळतील. आणि हो, कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगावे. चला तर वळूया आजच्या कथेकडे. अचानक तो परिचित असा घाणेरडा दर्प येऊ लागला. किंचित विचकट हसण्याचा आवाज येत होता. ते अभद्र आता जवळ आलं असावं आणि अचानक त्याच्या हिळीस खरखरत्या आणि कर्कश आवाजात ते बोलू लागलं. काय रे थेरड्या, तुझं मरणच घेऊन आलंय तुला इथं. प्याद्याला पण घेऊन आलास, आज बघतोस दोघांना. गुरुजी आक्रमक पवित्र्यातच उभे होते. त्यांनी आपल्या हातातील काळ्या उडीदाचा एक दाणा अभद्राच्या दिशेने भिरकावत मोठ्याने मंत्रोच्चारण सुरू केले. तो उडदाचा दाणा जणू एक आगीचा गोळा बनून त्या अभद्रावर आदळला. तसं ते खेक असलं. गुरुजींनी मोठ्याने मंत्रपठण करत दुसरा दाणा भिरकावला. अभद्र आणखीनच खवळलं. मोठमोठ्याने चित्रविचित्र आवाज करून ते ओरडू लागलं. इतक्यात गुरुजी मोठ्याने ओरडले, आकाश धाव आणि लवकर त्या झाडाकडे पोहोच. आकाश जणू या आज्ञेची वाटच पाहत होता. तो त्वरित त्या जंगलाकडे धावू लागला. त्याला धावताना पाहून ते अभद्र आणखीनच चवताळलं आणि विचित्र खेकसू लागलं. पण गुरुजी उडदाचे दाणे त्याच्या अंगावर फेकतच होते. प्रत्येक दाणा आगीचा गोळा बनून त्याच्या अंगावर आदळत होता. तसं ते विचित्र खेकसत होतं, विभळत होतं. पण ते आता जागीच जखडलं गेलं होतं. आकाश आता वाऱ्याच्या वेगाने त्या सुकलेल्या खोडाकडे धावत होता. हातातील टॉर्च निळ्या रंगाचा प्रकाश फेकत असल्याने त्याला समोरचं नीटसं दिसत नव्हतं. तरीही अंदाजाने तो धावतच होता. पुढच्या 7-1 मिनिटात तो त्या खोडाजवळ पोहोचला. अंधारात दबा धरून बसलेल्या एखाद्या अजस्त्र राक्षसासारखं ते खोड उभं होतं. आकाश आता खोडाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या ढोणीत शिरला आणि त्याच्या केंद्रस्थानी जाऊन उभा राहिला. केंद्रस्थानी उभे होताच जणू बाजूचं ते खोड हवेत विरून गेलं आणि तो त्या शुभ्र प्रकाशाच्या पोकळीत जणू अधांतरी तरंगू लागला. जिथे कसलाही आकार नव्हता, कोणतीही मिती नव्हती. होता तो फक्त एक शुभ्र प्रकाश. काही वेळ त्या प्रकाशात तरंगत असताना हळूहळू त्याचे पाय एका ठोस जागी टेकले. बाजूला तीच काळोखी जागा दिसू लागली ज्या जागी यापूर्वी तो आला होता. समोरील कोपऱ्यातून तो लालसर प्रकाश त्या बंदिस्त जागी पडत होता. आकाश हळूहळू पावले टाकत त्या लालसर प्रकाशाच्या दिशेने जाऊ लागला. आता तो त्या लालसर प्रकाशाच्या मुखाशी उभा होता. थोडा वेळ त्या लालसर प्रकाशात उभा राहून त्याने समोरील त्या विचित्र जगाचा अंदाज घेतला. आणखी काही क्षण तिथेच थांबून त्याने आपल्या डोळ्यांना त्या लालसर प्रकाशाची सवय लावण्याचा प्रयत्न केला आणि आपला टॉर्च चालू न करता पुढे जाण्याचा निर्णय घेतला. कारण टॉर्चचा प्रकाश पडला असता तर त्या जागी असणारे चित्रविचित्र जीव त्याच्याकडे खेचण्याची शक्यता होती. बाहेर येताच त्याला समजले की त्याच्या पायाखाली जमीन नसून विचित्र आकाराचा धूर पसरला आहे. पायाखाली देखील त्या धुराच्या रंगाचा ठोस पदार्थ होता. तो धूरही लालसर प्रकाशामुळे लाल दिसत होता आणि डोक्याच्या वर अधांतरी जमीन तरंगत होती. हे विचित्र जग पृथ्वीपेक्षा पूर्णतः उलटे असल्याचा भास होत होता. त्या लालसर विचित्र ढगातून चालत तो पुढे जाऊ लागला. त्या लालसर प्रकाशात गुहेसारख्या जगातून बाहेर येताना समोर काही अंतरावरच त्याला एका विचित्र द्रव पदार्थाचे तडे दिसले. त्या तड्यातला द्रव पिवळसर रंगाचा होता. त्याने त्या गुहेसारख्या जागेतून बाहेर पडताच डावीकडे जाण्याचा निर्णय घेतला. आजूबाजूच्या परिस्थितीचा कानोसा घेत लालसर प्रकाशातून डावीकडे जात असताना त्याने समोर पाहिले. समोर काहीही दिसत नव्हते. पायाखालचे ते लालसर ढग सोडून समोर नजर जाईल तिकडे एक भकास पोकळी होती. तरीही त्याने अंदाज घ्यावा म्हणून पुढे जाण्याचे ठरवले. पुढील 10-1 मिनिटे अजून पुढे जात असताना त्याच्या लक्षात आले की तो त्या पोकळीत विनाकारण पुढे जात आहे. पुढे नजर जाईल तिकडे पायाखाली लालसर ढग
आणि डोक्यावर तरंगणारी अधांतरी जमीन सोडून दूरपर्यंत काहीही दिसत नव्हते. त्याने मागे वळण्याचा निर्णय घेतला. परत मागे फिरून त्या गुहेसारख्या जागेच्या तोंडाशी यायला त्याला 15-1 मिनिटे लागली. आता तो त्या पिवळसर तळ्याच्या बाजूला त्या गुहेच्या तोंडाशी परत येऊन उभा राहिला. गुहेच्या डावीकडे काहीच न मिळाल्याने कानोसा घेत घेत तो आता उजव्या बाजूला जाऊ लागला. उजव्या बाजूने पुढे चालत असताना त्याला हळूहळू पायाखालील त्या लालसर ढगांमध्ये काहीतरी वस्तू विखुरल्यासारखे असल्याचे जाणवले. त्याने सावकाश खाली वाकत पायाखाली लागलेली एक वस्तू उचलून हातात घेतली. ती एक मानवी कवटी होती. आपण योग्य मार्गावर आहोत याची त्याला खात्री झाली आणि आकाश सावकाश कानोसा घेत घेत पुढे जाऊ लागला. जसजसा तो पुढे जात होता तसतशी त्याला एक विचित्र जाणीव होऊ लागली होती. पुढे काहीतरी भयानक पाहायला मिळणार आहे. त्याचं सुप्त मन त्याला बजावत होतं. हिम्मत करून तो एक एक पाऊल टाकत पुढे चालत होता आणि तेवढ्यात एक विचित्र खेकसण्याचा आवाज त्याच्या पाठीमागे आला. आकाश जणू जागीच खिळला. जागेवर स्तब्ध उभा असताना त्याच्या पाठीमागून एक विचित्र जीव झपकन त्याच्या पुढे पळाला आणि 15-20 फुटांवर जाऊन थांबला. तो जीव फारच भयानक दिसत होता. त्याची उंची अंदाजे 4 फूट असावी. त्याचे तोंड मानवी आकाराचे असले तरी त्याचे कान एखाद्या लांडक्यासारखे डोक्यातून वरती उगवलेले होते. दाताचे सुळे बाहेर आलेले होते. 2 पायांवर चालणाऱ्या त्या जीवाची मगरीसारखी लांब शेपूट होती. तो विचित्र जीव आकाश समोरच 15-20 फुटांवर उभा होता आणि त्याने आपले तोंड पायाखाली असणाऱ्या त्या लालसर ढगात खुपसून तो काहीतरी शोधत होता. इतक्यात आकाशला तो परिचित असा घाणेरडा दर्प येऊ लागला. जागेवरून तसूभरी न हलता आकाशने आपले डोळे एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे वळवले आणि त्याला ते लुकलुकते सैतानी डोळे दिसले. आकाश उभ्या जागीच कोमात गेला. हे कसं शक्य आहे? या सैतानी शक्तीला तर गुरुजींनी जखडून ठेवले आहे. मग हे अभद्र इथं कसं काय आलं? ते गुरुजी यांच्या तावडीतून सुटलं आहे का? गुरुजी ठीक तर असतील ना? जागीच गोठला जाऊन आकाश विचार करत होता. आपला श्वासही जणू त्याने रोखून धरला असावा आणि अचानक ते लुकलुकते डोळे त्या विचित्र प्राण्याच्या दिशेने सरसावले. आता ते फक्त डोळे नव्हते. त्या लुकलुकत्या डोळ्यांच्या सैतानी शक्तीला एक आकारही दिसत होता. तो काळसर धुरांचा आकार मानवी होता, पण त्याला विशिष्ट भौतिकता नव्हती. क्षणाक्षणाला तो धुरकट आकार जणू बदलत होता. पुढच्या क्षणी त्या सैतानी आकृतीने विचित्र दिसणाऱ्या त्या प्राण्यावर हल्ला केला. 2 क्षणाच्या झटपटीनंतर तो विचित्र प्राणी मेला असावा. विचकट हसत त्या सैतानी आकृतीने त्या विचित्र प्राण्याच्या नरडीचा घोट घेतला. त्या प्राण्याच्या शरीरातून पिवळसर द्रव टपकू लागला आणि अचानक त्या सैतानी आकृतीने त्या विचित्र प्राण्यातून एक चमकती अंधुक आकृती बाहेर काढली. त्या सैतानाने त्या प्राण्याचा आत्मा धडा वेगळा करून तो आपल्या हातात धरला होता. तो आत्मा सुटण्याची केविलवाणी धडपड करत होता. आता ती सैतानी आकृती आकाशकडे न बघताच सरळ पुढे चालू लागली. जागीच गोठलेला आकाश हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होता. समोर आलेलं आपलं मरण आपल्याला न मारता का निघून गेलं याचा त्याला प्रश्न पडला असावा. ती धुरकट सैतानी आकृती हातात त्या विचित्र प्राण्याचा आत्मा घेऊन पुढे चालली होती. भानावर आलेला आकाश हळूहळू त्या सैतानी आकृतीचा पाठलाग करू लागला. त्या सैतानी आकृतीला या लालसर प्रकाशात केवळ हलत्या वस्तू ओळखता येत होत्या. स्थिर वस्तू त्याला समजत नव्हत्या. आकाश जागी स्थिर राहिल्याने त्या आकृतीने आकाशवर हल्ला केला नव्हता. ही बाब आकाशच्या लक्षात आली होती. ती आकृती फक्त हलत्या भक्ष्यावरच हमला करते हे जाणून आकाश स्तब्धपणे एक एक पाऊल टाकत होता. काही वेळ त्या आकृतीचा पाठलाग केल्यावर त्याला समजलं की तो एका अजस्त्र गुहेकडे चालला आहे. त्या गुहेचे तोंड एका प्रचंड राक्षसी आकाराचं होतं. ती सैतानी आकृती निवांतपणे पुढे सरकत होती. आकाशही हळूहळू कानोसा घेत तिचा पाठलाग करत होता. आता तो त्या आकृतीचा पाठलाग करत गुहेच्या तोंडाशी येऊन लपला. लपूनच त्याने आत पाहिले. त्या गुहेच्या तोंडाशी एक मोठा मानवी सांगाडा पडला होता. तो सांगाडा दिसायला जरी मानवी असला तरी त्याचा आकार मात्र मानवी नव्हता. जवळजवळ 25-30 फूट लांबीच्या सांगाड्याचे तोंड मात्र एखाद्या जंगली रानगव्याचे होते. त्याचा छातीचा पिंजरा जवळजवळ 5 फूट उंच असावा. त्या सांगाड्याच्या डोक्यापासून गुडघ्यापर्यंतची हाडे बिनमासाची पूर्ण मोकळी होती. ती काळवंडलेली कुचकट हाडे विचित्र घाण वास मारत होती, पण गुडघ्यापासून खाली मात्र त्याच्यावर मांस होते. हातात त्या विचित्र प्राण्याचा आत्मा घेऊन ती सैतानी आकृती त्या अजस्र सांगाड्याकडे सरसावली.
आणि त्या प्राण्याचा आत्मा त्या सांगाड्यावर फेकून घाबरत ती मागे सरकली. तो सांगाडा क्षणभरासाठी विलक्षण चमकला आणि त्याच्या गुडघ्याजवळ थोडे मांस तयार झाल्याचा भास झाला. क्षणभरात त्या सांगाड्यातून 8-9 लुकलुकत्या डोळ्यांच्या सैतानी आकृत्या बाहेर पडल्या. लपून हा विलक्षण प्रकार पाहणाऱ्या आकाशचे डोळेच फिरले. त्या लुकलुकत्या डोळ्यांच्या सैतानी आकृत्या त्या अजस्त्र सांगाड्यातून बाहेर पडत होत्या. गुरुजींनी जेरबंद केलेली सैतानी आकृती बाहेरच असावी, पण आतमध्ये अजून 8-9 आकृत्या होत्या. या सैतानी आकृत्या दिसेल त्या जीवाचे बळी घेऊन त्यांचे आत्मे गोळा करून या अजस्त्र सांगाड्यावर आणून टाकत होत्या आणि प्रत्येक आत्म्यासोबत त्या विचित्र सांगाड्यावर मांस चढत होते. तो विचित्र सांगाडा सैतानाचा होता आणि या आकृत्या त्याच्या गुलाम होत्या. सैतानाला जिवंत करण्यासाठी त्या बळी आणत होत्या. अनिलच्या मागे लागून फक्त एकच सैतानी आकृती त्या झाडाच्या ढोणीतून शांतीनगर भागात येत होती, पण या इतर आकृत्यांना तो मार्ग माहिती नसावा. सर्व प्रकार आकाशच्या लक्षात आला होता, पण आता या 8-9 आकृत्या पाहून आकाश जणू गर्भगडीत झाला होता. त्याच्या कपाळावर जणू घाम जमू लागला होता. हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्याचा श्वास फुलला. तिथून मागे जाणंही आता त्याला शक्य नव्हतं. थोडी जरी कुणकुण लागली तरी त्या आकृत्या त्याच्यावर झेपावणार होत्या आणि क्षणात त्याचे कितीतरी तुकडे होणार होते. आणि पुढे जावं म्हटलं तर त्या 8-9 आकृत्या पाहून त्याचं काळीज धसावत नव्हतं. विचार करत आकाश जागी स्तब्ध होता आणि इतक्यात त्याच्या पायावरून कसलासा विचित्र जीव वळवळत गेला. आधीच घाबरलेला आकाश या प्रकाराने उडालाच. दचकून आपल्या जागेवरून उडी मारताना त्याच्या हातातील टॉर्च खाली पडला आणि खडखड असा आवाज झाला. त्या 8-9 सैतानी आकृत्यांचे लुकलुकते डोळे आता आकाशवर खेळले आणि त्या आकाशच्या दिशेने झेपावू लागल्या. क्षणाचाही विलंब न करता आकाशने खाली पडलेला टॉर्च उचलला आणि तो सुरू केला. टॉर्च सुरू करताच निळसर लेन्समधून शुभ्र प्रकाश त्या गुहेकडे फेकला गेला. तशा त्या आकृत्या दचकून मागे सरकल्या. विचित्र खेकसून दिशा बदलून त्या आकाशकडे पुन्हा झेपावू लागल्या. आकाशने आता आपल्या कपाळावरील टॉर्चही सुरू केला. हातातील टॉर्च गरगर गोल फिरवत तो जागीच उभा होता. त्या आकृत्या जणू चारही दिशांनी त्याच्याकडे झेपावण्याचा प्रयत्न करत होत्या. टॉर्चचा प्रकाश पडताच विचकट खेकसत मागे सरकत होत्या. चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी आकाशची अवस्था झाली होती. 2-3 मिनिटे जागीच उभं राहून निकराने लढा देणाऱ्या आकाशला लक्षात आले की त्याला त्या सांगाड्याकडे सरकून तो सांगाडा जाळावा लागेल. तेव्हा आणि तेव्हाच या सैतानी आकृत्या नाहीशा होतील. आपला टॉर्च गरगर फिरवत चोहीकडे लक्ष देत आकाश हळूहळू त्या सांगाड्याकडे सरकू लागला. जसजसा तो सांगाड्याकडे सरकू लागला तसतसा त्या आकृत्या चवताडून अंगावर येऊ लागल्या. आकाश विजेच्या वेगाने टॉर्च फिरवत होता. मनातील भीतीवर नियंत्रण ठेवत तो त्या सांगाड्याकडे सरकत होता. अंतर हळूहळू कमी होत होतं, पण सांगाड्याच्या अगदी जवळ आल्यावर त्याच्या लक्षात आले की त्या सैतानी आकृत्या आकाशकडे येत नाही आहेत. बहुतेक या आकृत्या त्या सैतानी सांगाड्याला घाबरत असाव्या. आपली मान इकडे तिकडे फिरवत कपाळावरील टॉर्चच्या प्रकाशात इतरत्र पाहत त्याने खिशातील ते 2 स्फटिक बाहेर काढले आणि त्या सांगाड्याच्या अगदी जवळ नेऊन त्याने ते स्फटिक एकमेकांवर आदळले. धाडकन स्फोटाचा आवाज होऊन एक निळसर फपका उडाला. ते स्फटिकाने आकाशच्या हाताच्या पंजाने पेट घेतला आणि आकाशने ते निळसर ज्वाला सांगाड्याला लावली. तसा धडधड करत तो सांगाडा पेटू लागला. बाजूलाच घुटमळणाऱ्या त्या लुकलुकत्या डोळ्यांच्या आकृत्या अधांतरीच निळसर प्रकाशात जळू लागल्या. जळताना त्या विचित्र खेकसत होत्या, विभडत होत्या. त्या आता कायमच्या नष्ट झाल्या होत्या. इकडे बाहेर गुरुजींनी जेरबंद केलेली ती सैतानी आकृती ही निळसर प्रकाशात परिवर्तित होत हवेत विरून गेली. आकाशने आपली कामगिरी पार पाडली आहे हे जाणून गुरुजी क्षणभर आनंदित झाले. पण आकाश सही सलामत बाहेर येईपर्यंत त्यांच्या जीवात जीव येणार नव्हता. म्हणूनच आकाशची वाट पाहत ते त्या गुलमोहराच्या झाडाखाली जाऊन बसले. अचानक त्या लालसर ढगांच्या गुहेसारख्या जागेत वरील बाजूस असणारे छत धडधड करत खाली पडू लागले. सांगाड्याने पूर्ण पेट घेतला होता. त्या सांगाड्याच्या कवटीचा धाडकन मोठा स्फोट झाला. त्या स्फोटाने ती सबंध गुहा थरारली आणि डोक्यावरची बाजू धडधड करत खाली पडू लागली. आपण कोणत्याही क्षणी या गुहेत अडकू शकतो ही बाब लक्षात घेऊन आकाश गुहेबाहेर धावला.
गुहेबाहेर पडतानाच पाठीमागे त्या गुहेचा एक विध्वंसक स्फोट झाला. एखाद्या अण्वस्त्रापेक्षाही महाभयानक तीव्रतेच्या त्या स्फोटाने त्या विचित्र जगात कंपनाचे एक विचित्र वलय निर्माण झाले. आता जणू पायाखाली लालसर ढग थरथरू लागले. जीवाच्या आकांताने आकाश धावू लागला. बाजूचे ते पिवळसर द्रवाने भरलेले तळेही थरारले असावे. त्या पिवळसर द्रवाच्या मोठाल्या लाटा तयार होऊन त्या आकाशच्या वाटेकडे येऊ लागल्या. वेगाने धावत लाटा चुकवत आकाश जिथून आला त्या छोट्या गुहेकडे झेपावत होता. आणि इतक्यात त्याने पाहिले त्या प्रलयकारी कंपनांनी ती छोटीशी गुहाही आता ढासळू लागली होती. हा आकाशच्या जीवनमरणाचा प्रश्न होता. ती गुहा बंद झाल्यास आकाश कायमचा इथेच अडकणार होता. जीवाच्या आकांताने आकाश धावला. गुहा आता टप्प्यात आली होती. त्या गुहेच्या छताचे छोटे मोठे तुकडे पडत होते. आकाश आता गुहेकडे झेपावत होता आणि इतक्यात पिवळसर द्रवाची एक मोठी लाट मागून येऊ लागली. आकाश अगदी वेगाने गुहेत शिरला. आता छताचे मोठमोठाले तुकडे त्याच्या अंगावर ढासळू लागले. एक मोठा तुकडा डोक्यावर पडत असताना आकाशने हाताचा कोपरा वरती करून तो चुकवला, पण हाताच्या कोपरावर जबर मार बसला. आकाश धाडकन एकीकडे फेकला गेला. गुहेच्या केंद्रस्थानापासून तो अंदाजे 30 फूट लांब होता आणि इतक्यात त्याच्या पोटावरही एक प्रचंड तुकडा आदळला. तुटणाऱ्या हाडाचा काळकण आवाज आला. आकाश जोराने विव्हळू लागला. उभे राहण्याचे त्राण त्याच्यात नव्हते. हाताच्या कोपऱ्यातून तसेच पोटरीतून रक्तस्राव सुरू झाला. हाताच्या एका कोपऱ्यावर पुढे सरकत सरकत तो गुहेच्या केंद्रस्थानी जाण्याचा प्रयत्न करू लागला. आजूबाजूला छोटे मोठे तुकडे पडतच होते. कुठल्याही क्षणी ती संबंध गुहाच त्याच्या अंगावर कोसळू शकत होती. आकाश पुढे सरकत होता. त्याच्या पूर्ण शरीरातून वेदनेच्या कळा उठत होत्या. त्याचा मेंदू आता बधीर होत चालला होता. समोरील त्या केंद्रस्थानी जाण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नव्हता. काहीही करून त्याला तिथे पोहोचावे लागणार होते. आणि इतक्यात पिवळसर द्रवाची लाट त्याच्या दिशेने गुहेत येऊ लागली. आकाश केंद्रस्थानापासून 5-7 फूट दूर असावा आणि मागून येणाऱ्या त्या पिवळसर द्रवाची लाट त्याच्या अंगावर येऊन आदळली. तो पिवळसर द्रव फारच चिकट असावा. आकाशचा वेग त्या चिकट द्रवाने अजूनच कमी केला. आजूबाजूची पडझड आता वाढली होती. आकाश जीवाची बाजी लावून पुढे सरकत होता. मध्येच तो विव्हळत होता. त्याच्या अंगातलं त्राणच जणू निघून गेलं होतं. अन केंद्रस्थान 3-4 फूट दूर असतानाच रक्तस्राव वाढल्याने तो मूर्छित पडला. आता तो पूर्णतः नशिबाच्या भरोशावर होता. त्याने शर्थीचे प्रयत्न केले होते, पण ते पुरेसे नव्हते. तो त्या केंद्रस्थानापासून 4-1 फुटावर तसाच पडून होता. अन तेवढ्यात त्या पिवळसर द्रवाची अजून एक मोठी लाट मागून आली आणि आकाश त्या लाटेवर तरंगत 3-4 फूट पुढे सरकला. आता तो त्या गुहेच्या केंद्रस्थानी होता. अचानक आजूबाजूची गुहा अंधुक होऊ लागली. मूर्छित अवस्थेतील आकाश आता त्या शुभ्र प्रकाशात अलगद तरंगत होता. काही वेळ त्या शुभ्र प्रकाशात अलगद तरंगत राहिल्यावर तो त्या तळ्याकाठी असलेल्या गुलमोहराच्या झाडाखाली खडकावर प्रकट झाला. त्याची वाट पाहत तिथे बसून असलेल्या फुले गुरुजींचे डोळे चमकले. आकाशला पाहून त्यांना विलक्षण आनंद झाला. त्यांनी पुढे होऊन आकाशला उठवण्याचा प्रयत्न केला, पण आकाश मूर्छित होता. गुरुजींनी त्याची नाडी तपासली. तो जिवंत होता. गुरुजींनी मोठ्याने आवाज देत गाडीजवळ थांबलेल्या माधवला बोलवले. पुढील 3 मिनिटात माधव हजर झाला. गुरुजींनी आणि माधवने आधार देत आकाशला गाडीपर्यंत नेले आणि गाडी हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झाली. दीड दिवस बेशुद्ध अवस्थेत राहून आज आकाश शुद्धीवर आला. डोळे उघडले असता त्याला समोर त्याचे आई बाबा आणि फुले गुरुजी दिसले. आकाशच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. मागील 1.5 दिवसात फुले गुरुजी आपली सर्व कामे सोडून हॉस्पिटलमध्ये आकाशजवळच बसून होते. गुरुजींनी मागील 1.5 दिवसात आकाशच्या आईबाबांना आतापर्यंत घडलेला सर्व प्रकार सांगितला होता आणि ते सारे मिळून आकाश शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते. आकाश शुद्धीवर येताच त्याची आई आनंदाने रडू लागली. डॉक्टर आले. त्यांनी आकाशला तपासले. आकाशचा हात आणि पाय फ्रॅक्चर होता, पण इतर कुठेही गंभीर दुखापत नसल्याने त्याची सध्याची स्थिती अगदी नॉर्मल होती. पुढील 10-1 दिवसात त्याला डिस्चार्ज मिळेल असे सांगून डॉक्टर निघून गेले. पुढील तासभरात त्या विचित्र जगात घडलेला सर्व प्रकार आकाशने त्या तिघांना सांगितला. तो प्रकार ऐकून गुरुजींनी डोळे विस्फारले. आकाशचा हात हातात घेऊन भरल्या डोळ्यांनी गुरुजी बोलू लागले. वाघाचं काळीज घेऊन आला आहेस पोरा. तू ज्याचा खात्मा केलास तो सैतान होता. खरं तर हे संकट सुरू होण्याआधीच तू संपवलंस असं आपण म्हणू शकतो. कारण जर का तो सैतान मृतावस्थेतून जागा झाला असता तर मात्र हे शहरच काय, सबंध मानवजात धोक्यात आली असती. फार फार उपकार झाले पोरा तुझे. असं म्हणून गुरुजींनी उभे राहून आकाशला वंदन केले.
या प्रकाराने आकाश काहीसा घाबरून गेला. त्याचे आई बाबा मात्र आकाशकडे अभिमानाने पाहत होते.